नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज साबुदाणा भिजत न घालता उपवासाची एक झटपट रेसिपी बनवूया. तर यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी भगर किंवा ज्याला वरईचे तांदूळ म्हणतात ते घेतले. दोन्ही समप्रमाणात इथे घ्यायचं आहे. आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये आता भगर घालायची आहे आणि याच्यासोबतच आपल्याला इथे साबुदाणा घालायचा आहे आणि हे दोन्ही आपल्याला 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळे साबुदाणा हलका होईल आणि आपण याची पावडर बनवणार आहोत. तर पटकन साबुदाण्याची मिक्सरमध्ये पावडर होईल. तर आपल्याला हलकंसं याला भाजून घ्यायचं आहे. याचा रंग वगैरे बदलायचा नाही आहे आपल्याला. तर इथे हे 2 ते 3 मिनटं भाजून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं आपण आता काढून घेऊया. तर या रेसिपीसाठी आपल्याला साबुदाणा भिजत घालावा लागत नाही. अगदी आयत्या वेळेस तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. आता याची पावडर करायची आहे. त्याआधी याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि हे असं वाटून घेतलं तर अशी रवाळ अशी याची पावडर तयार झाली आहे. आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. तर ज्या वाटीने आपण साबुदाणे आणि भगर मोजून घेतली होती त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मी दही घेतलं आहे. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तर 2 हिरव्या मिरच्या मी इथे तुकडे करून घेतल्यात म्हणजे पटकन बारीक होतील. यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर हे मी असं अगदी बारीक वाटून घेतलं आहे आणि वाटताना यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी घातलं म्हणजे आतापर्यंत यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलं आहे. तर आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये मग पुढचं साहित्य घालूया. तर इथे ही पेस्ट मी काढून घेतली आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे. तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी चालेल. यानंतर 2 चमचे इथे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. जाडसर वाटलेलं असं शेंगदाण्याचं कूट इथे मी घातलं आहे. मिक्स करून घेऊया याला. आता इथे मी 1 कच्चा बटाटा घेतला आहे, सोलून किसून घेतला. हा यामध्ये घालायचा आहे. यानंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर जर उपवासाला चालत असेल तरच तुम्ही घाला, नाहीतर स्किप केली तरी चालेल. आता हे सगळं मिक्स करून एकजीव करून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी आणखी 1 वाटी पाणी घेतलं आहे. तर यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे आणि हे मिक्स करत जायचं आहे. आपल्याला हे पातळ करायचं नाही आहे, घट्ट असंच हे आपल्याला पीठ हवं आहे. तर हे पहा, हे असं मी इतपत घट्ट तयार करून घेतलं आहे. तर हे आता अगदी परफेक्ट आहे. तर आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. मिक्स करून घेऊ. आता हे आपण झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण मस्त अशी उपवासाची चटणी बनवूया. तर इथे मी 1 मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल. 1 चमचा भाजलेले शेंगदाणे घेतलेत, शेंगदाणे सोलून घेतलेत. हिरव्या मिरच्या घेतल्यात. 1 मोठा चमचा दही, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. तर हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून गरजेपुरतं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. तर इथे चटणी मी वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घेऊया. आता चटणीवरती फोडणी घालूया. तर इथे मी 1 चमचा तूप गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे. ही फोडणी चटणीवरती घातली आहे. मस्त अशी ही आपली उपवासाची चटणी तयार आहे. यावरती आपण जी तूप आणि जिऱ्याची फोडणी घातली त्यामुळे चटणी खूपच मस्त लागते. चटणी बाजूला ठेवूया आणि आपण पुढची कृती करूया. तर हे पीठ आपण झाकून ठेवलं होतं. तर आता साधारण 15 मिनटं झाले आहेत आणि यापासून आता आपण अप्पे बनवणार आहोत. तर अगदी परफेक्ट आहे पीठ आता अप्पे बनवण्यासाठी. तर इथे आता गॅसवरती मी अप्पे पात्र गरम करत ठेवलं आहे. यामध्ये तेल घालायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तूपही इथे घालू शकता. आता इथे 1-1 चमचा पीठ सगळ्या भांड्यांमध्ये घालते मी.
यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं एका बाजूने अप्पे भाजून घेऊया। तर साधारण 3 मिनटं झालेत, पाहूया। अप्पे आता उलटून घेऊया। तर मस्त असे हे ब्राऊन झालेत। आता हे सगळे अप्पे उलटून घेते मी। अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। उपवासाला तुम्ही अगदी झटपट हे बनवू शकता। तर हे सगळे अप्पे उलटून घेतले। आता यावरती पुन्हा झाकण ठेवूया आणि दुसऱ्या बाजूने 2 ते 3 मिनटं हे भाजून घेऊया। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे 3 मिनटं भाजून घेतलेत। पहा मस्त असे अप्पे तयार झालेत। काढून घेऊया। तर हे अप्पे आपले तयार आहेत। आपण हे आता अप्पे सर्व करूया। तर इथे चटणीबरोबर हे अप्पे सर्व केलेत। तर हे अप्पे बनवण्यासाठी तुम्हाला साबुदाणा भिजत घालायची सुद्धा गरज नाही आहे। उपवासासाठी तुम्ही घाईच्या वेळेससुद्धा अगदी झटपट हे अप्पे तयार करू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।